नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. मग श्रावण महिन्यामध्ये जो पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. मग नागपंचमी या दिवशी सणाला विशेष महत्त्व आहे. नागदेवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचं पूजन करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. मग हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिला सण म्हणून साजरा करतात. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. मग यावर्षी जी नागपंचमी आहे ती 17 ऑगस्ट 2026ला आली आहे, वार सोमवार. या दिवशी अनेक महिला नवीन वस्त्र, नवीन साडी परिधान करून संध्याकाळी किंवा 3-4च्या नंतर जे नाग आहे ते नाग पुंजायला जात असतात. मग आपल्याला घरच्या घरी नागपूजन करायचं आहे. नागपूजन केल्याने आपल्याला जे सर्पभय आहे ते राहत नाही किंवा विषबाधा होण्याचे जे संकट आहे ते सुद्धा टळते आणि यासोबत आपला जो कालसर्प दोष आहे तो सुद्धा आपल्या कुंडलीतला कमी होत असतो. मग आता आपल्याला घरच्या घरी पूजन कसं करावं, साहित्य काय, याची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला या दिवशी श्रावणी सोमवार आला आहे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे 75 वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. मग हा दिवस खास आहे. मग या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुम्हाला नवीन वस्त्र असतील तर परिधान करा, अन्यथा धुतलेली वस्त्र घालू शकतात. त्यानंतर आपल्याला नागदेवाचं पूजन करायचं आहे. मग जिथे पूजन करायचं आहे सर्वप्रथम जागा पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर लाल कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे जर नागदेवतेचा फोटो असेल अतिशय उत्तम. पण आता साहित्य काय लागणार आहे ते जाणून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला नागदेवतेची मूर्ती असेल अतिशय उत्तम, फोटो असेल तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला कापसाची माळ, पाणी, दूध, फुटाणे, लाह्या, त्यासोबत तुपाचा दिवा, तेलाचा दिवा. या दिवशी आपल्याला नागपूजन करायचं आहे. मग घरच्या घरी नागपूजन कसं करावं, साहित्य काय जाणून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला हे साहित्य लागणार आहे. आपल्याकडे नागदेवतेचा फोटो असेल तो घ्यायचा आहे, मूर्ती असेल ती घ्यायची आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, कापसाची माळ लागणार आहे, केशर किंवा चंदन ते लागणार आहे, बेलपत्र, फुलं लागणार आहेत, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लागणार आहे, दूध आणि लाह्या आणि फुटाणे या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहे. या वस्तू आपल्याला काढून ठेवायच्या आहे. आता त्यानंतर जिथे पूजन मांडणार आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. रांगोळी काढायची आहे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे. आपल्याकडे नागदेवतेचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण पूजन करताना दीप प्रज्वलन करतो. मग आपल्याला दिवा घ्यायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. शुभम करोती कल्याणम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे नागदेवतेचा फोटो असेल तो पाटावर ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहे, कापसाची माळ असेल ती अर्पण करायची आहे आणि अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याकडे नागदेवतेची मूर्ती असेल. आता माझ्याकडे ही नागदेवतेची मूर्ती आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी पूजन आहे मी जे सांगणार आहे तसं तुम्हाला फोटोवर पूजन करायचं आहे. आता नागदेवतेची मूर्ती आहे, मी ती खाली चौरंग घेतला आहे, त्यावर कपडा ठेवला आहे आणि चौरंगावरती जी मूर्ती आहे नागदेवताची ती ठेवली आहे. आता नागदेवतेचं पूजन करायचं आहे. आता ही मूर्ती आहे, आपण जरी या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही. मग मी अभिषेक करण्याच्या आधी शुद्ध जल म्हणजे पाण्यामध्ये फूल टाकून ते नागदेवतेवर पाणी शिंपडलं आहे. त्यानंतर दूध शिंपडलं आहे. त्यानंतर नागदेवतेला मी चंदन केशर लावलं आहे, कापसाची माळ घातली आहे, धूप दीप दाखवला आहे. त्यानंतर बेलपत्र, फूल अर्पण केले आहे, विधिवत नमस्कार केला आहे. त्यानंतर मी नागदेवतेला लाया, फुटाणे, दूध आणि फळ याचा नैवेद्य दाखवला आहे आणि अगदी विधिवत नमस्कार केला आहे. आता त्यानंतर आपल्याला या दिवशी जे पूजन आहे ते अगदी मनोभावे करायचं आहे आणि यानंतर अनेक महिला 3 किंवा 4 वाजता
जे नाग आहे ते नाग पूजायला जात असतात. मग तुमच्याकडे जर पद्धत असेल तर अवश्य जावी. आता आमच्या म्हणजे मराठवाड्या साईडला अनेक जण नाग पंचमीच्या दिवशी या दिवशी नागाच्या पाठीवर म्हणजे आपण जे पूजन केलं आहे त्याच पूजनाच्या तिथे बसून एक काकडी असते, ती काकडी नागदेवतेच्या पाठीवर फोडतात. आता भाऊ असेल तर भावाच्या पाठीवर सुद्धा फोडण्याची परंपरा आहे. हा उपवास भावाला दीर्घ आयुष्य लाभावं, भावाच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, दारिद्र्य, कष्ट नाहीसे व्हावे यासाठी हा नागदेवतेचं पूजन, नागदेवतेचा उपवास आदल्या दिवशी केला जातो. म्हणजे उपवास हा 16 ऑगस्टला केला जातो आणि नागपंचमी ही 17 ऑगस्टला आहे. मग अनेक भावांना, अनेक बहीण आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी उपवास करते, आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी घरच्या घरी पूजन करते. नागदेवतेचं जर आपण पूजन केलं तर आपल्या कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा दोष दूर होतो. आपल्याला विषबाधा किंवा सर्प जे भय आहे ते सुद्धा नाहीसं होतं आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी, दुःख दूर होतात. आता यामागची पौराणिक कथा आहे. भगवान श्रीकृष्णांनी यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. त्यामुळे आपण नागपंचमीचा हा सण साजरा करतो. अनेक महिला नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास ठेवतात. ते का ठेवतात त्यामागची एक पौराणिक कथा आहे. ती कोणती, चला जाणून घेऊ. 5 युगापूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचं रक्षण मी करेल. त्याच वेळी त्या दिवशी नागदेवतेची पूजन करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. ही या मागची कथा आहे. मग आपल्याला अगदी घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे पूजन आहे ते करायचं आहे. आता नागपंचमीच्या दिवशी ज्याही स्त्रीला भाऊ आहे ती स्त्री या गोष्टींना स्पर्श करत नाही. मग आपल्याला भाऊ असल्यामुळे आपल्याला या दिवशी जे काही कापण्याचं काम असेल, कट करण्याचं, ते चुकून कात्री हातात घेऊन करू नये. यानंतर या दिवशी तवा जो आहे तो गॅसवर ठेवत नाही. अनेकांच्या घरी पातेले किंवा कढईचा वापर केला जातो. यासोबत या दिवशी चुकू नये जी चाकू आहे, चाकून वस्तू कापत नाही. यासोबत जी विळी आहे त्या विळीने सुद्धा वस्तू, भाज्या ज्या आहेत त्या कट करत नाही. मग अनेक महिला आदल्या दिवशी भाजी कट करून ठेवतात, अन्यथा घरात जे पुरुष आहेत त्यांच्याकडून कट करून घेतात. या दिवशी जे कापूस आहे तो कापूस सुद्धा निवडत नाही, वात तयार करत नाही. या दिवशी तांदूळ म्हणून जे तांदूळ आहेत ते सुद्धा या दिवशी वर्ज्य केले जातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला, तुमच्याकडे या जर गोष्टी पाळत असतील तर तुम्हाला सुद्धा अवश्य पाळायचं आहे. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं यासाठीच प्रत्येक बहीण नागपंचमीचा उपवास, नागपंचमीचा जी सण आहे ती साजरी करत असते. कारण नागपंचमी हा सण विशेष आहे आणि बहीण भावाचा अतूट जे नातं आहे ते टिकवण्यासाठी किंवा भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी अनेक बहीण नागपंचमीचं व्रत, उपवास करत असते. अगदी साधी आणि सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.